Good morning, students. So today we are going to start new chapter, that is partition values, आणि हा part 2 मधला first chapter आहे. ठीक आहे. So before going into chapter we will understand what is partition values. ठीक आहे. So अथर्व ऑडिओ व्हिडिओ सगळं परफेक्ट आहे. ठीक आहे. सो आता पार्टिशन व्हॅल्यूज म्हणजे काय, आपण जेव्हा ग्रुप ऑफ पीपल असतात किंवा ग्रुप ऑफ बंच असतो त्याच्यात आपल्याला ओव्हरऑल क्वांटिटी कॅल्क्युलेट नाही करता येत, मग तेव्हा जेव्हा आपण पार्ट्समध्ये गोष्टी डिवाईड करतो त्याला पार्टिशन बोलतात. बट जे ते रिक्वायर्ड पर्टिक्युलर जे व्हॅल्यू पार्ट्स आहेत त्या पर्टिक्युलर पार्ट्सची जी व्हॅल्यू असणार आहे त्याला म्हणतात पार्टिशन व्हॅल्यूज. सो आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे पार्टिशन व्हॅल्यूज काढायचे आहेत. मग आता पार्टिशन व्हॅल्यूज 3 टाईप्सचे असणार आहेत. ते कुठले असणार आहेत? क्वार्टाइल्स, डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्स. हे बघा इथे PDF मध्ये क्वार्टाइल्स, डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्स हे 3 टॉपिक्स आहेत आणि ग्राफिकल लोकेशन ऑफ पार्टिशन व्हॅल्यूज. आता जे काही आपण क्वार्टाइल्स, डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्स काढेल त्याचं ग्राफिकल लोकेशन म्हणजे आपण ग्राफवरती कुठं कसं पॉइंट आउट पोझिशन काय असणार आहे त्यांची हे बघणार आहे. ह्या चॅप्टरमध्ये हेच आहे टोटल. आणि 10th स्टँडर्डपर्यंत तुम्हाला हे माहिती आहे का, मीडियन, मोड, मीन, मोड, मीडियन. सो फर्स्ट हे त्यांनी बेसिक्स आपल्याला दिलेत की लाईक पार्टिशन व्हॅल्यू शिकतोय तर आपल्याला हे तर माहिती पाहिजे राईट. ओके. सो आता हा आहे आपला पार्टिशन व्हॅल्यू. सो पार्टिशन व्हॅल्यूजमध्ये फर्स्ट टॉपिक तर आपण बघितला की सपोज आता ग्रुप ऑफ नंबर्स आहेत, जसे इथे दिलेत त्यांनी 13, 14, 18, 20. ठीक आहे. फर्स्ट इथले बघू. सपोज वी हॅव द फॉलोइंग डाटा ऑफ मार्क्स ऑफ 15 स्टुडंट्स इन मॅथमॅटिक्स. मग हे जे सगळे स्टुडंट्स आहेत त्यांना आपल्याला फर्स्ट असेंडिंग ऑर्डर टू डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे, स्मॉल टू बिग. ठीक आहे. स्मॉल टू बिग अरेंज केल्यानंतर ना त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत किती वेळा ते किती पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. ठीक आहे. आता हे सगळे पार्ट्समधले आपण 20, 25, 34 असे त्यांनी 3 पार्ट्स केले, मग तो झाला पार्टिशन. आता 3 पार्ट्समधले जे काही बिटवीनमध्ये 3 नंबर्स आहेत ते असणार आहेत त्यांचे पार्टिशन व्हॅल्यूज. ठीक आहे. ह्यांचं डेफिनेशन आपण रीड करू. When the observations are arranged in ascending order of their magnitude and further are divided into n equal parts, म्हणजे आपण जे काही पार्ट्समध्ये त्यांना डिवाइड केलं, PDF वरती दिसेल ना. हां ओके हां ठीक आहे. सो n पार्ट्समध्ये आपण डिवाइड केलं, देन ऑब्झर्वेशन्स विच lie at a partitioning positions are called partition values. ठीक आहे. सो वी हॅव ऑलरेडी स्टडीड द कन्सेप्ट. मग हा झाला आपला सिम्पल पार्टिशन व्हॅल्यूचा कन्सेप्ट. काय आहे पार्टिशन व्हॅल्यूचा कन्सेप्ट? की जे काही ग्रुप ऑफ नंबर्स आहेत ते डिवाइड केल्यानंतर जो डिवाइड करतो पार्ट त्याला पार्टिशन व्हॅल्यूज बोलतात. ठीक आहे. सो हा पार्टिशन व्हॅल्यूचा कन्सेप्ट होता. त्याच्यात फर्स्ट कन्सेप्ट आपण शिकणार आहे ती आहे क्वार्टाइल्स. क्वार्टाइल्स म्हणजे काय? क्वार्टर माहिती का? जेव्हा आपण एक सर्कल घेतो, एक मिनिट, हां जेव्हा आपण एक सर्कल घेतो तेव्हा त्याचे 4 पार्ट्स बनवतो राईट. क्लॉक बनवले, सपोज बनवत नाही. ठीक आहे. मग आता जो हा 4 पार्ट्स झाले एका सर्कलचे, त्या सर्कलमधला फर्स्ट म्हणजे एक पार्ट जो आहे तो क्वार्टर आहे. ठीक आहे. सो ह्याला क्वार्टर बोलतात. मग आता कुठली पण सेगमेंट असो, किती पण, एक सपोज एक लाईन सेगमेंट घेतली आपण,
ती ही आहे. ही लाईन सेगमेंट घेतली. वेट, ही जी लाईन सेगमेंट आहे त्याच्यात सपोज आपण 4 पार्ट्स बनवले, 1 2 and 3. कनेक्ट नाही होते लगेच. कर्सर इथपर्यंत, पेन इथपर्यंत जातच नाही आहे. बघा ते आहे तरी मी इथे टिपला. ठीक आहे, ठीक आहे. सिम्पल क्वार्टाइल्स म्हणजे तर आपल्याला त्याची आयडिया आहेच की हां पण इथे नाहीच दुसरं. सो क्वार्टाइल्स म्हणजे काय, आता हा जो लाईन सेगमेंट होता त्याच्यामध्ये आपण 3 पॉईंट्सनी आपण डिवाइड केली एक लाईन, ज्याचे 4 पार्ट्स झाले, राईट. 1 2 3 आणि हा 4. तर हे 4 पार्ट्स म्हणजे कुठली पण लाईन सेगमेंट जर का 4 पार्ट्समध्ये डिवाइड होती मग त्याला क्वार्टाइल्स बोलतात. जर का हेच आपण म्हटलं की डेसिसाइल म्हणजे काय, जर का तीच लाईन सेगमेंट 10 पार्ट्समध्ये डिवाइड होती तर ती असणार आहे आपली डेसिसाइल. आणि पर्सेंटाइल म्हणजे काय, पर्सेंटेज म्हणजे किती असतात जनरली 100%. सो आउट ऑफ 1 लाईन, आता एक लाईन सेगमेंट घेतली आहे, त्या लाईन सेगमेंटमध्ये जर का मी म्हटलं आपल्याला पर्सेंटाइल काढायचे, सो पर्सेंटाइलमध्ये किती पार्ट्स असणार आहे, पर्सेंटाइल मी बोलतीये तर किती पार्ट्स असणार आहे, क्वार्टाइल असल्यावर किती पार्ट्स असणार आहे, 4. मग तसं पर्सेंटाइलमध्ये असल्यावरती 100 पार्ट्स असणार आहेत. सो तो पर्सेंटाइल झाला. म्हणजे असे आपले 3 टॉपिक्स आहेत जे आहेत आपले पार्टिशन व्हॅल्यूज. आता मग जो हा पार्ट आहे क्वार्टाइल्समध्ये, क्वार्टाइल्समध्ये आपल्याला 2 फॉर्म्युलाज असणार आहेत ज्याच्याकरून आपल्याला त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट करता येईल. सो क्वार्टाइल्समध्ये फर्स्ट आहे की इंडिव्हिज्युअलची व्हॅल्यू काढायची आहे आणि ग्रुप व्हॅल्यू काढायची आहे. सो जेव्हा द फॉर्म्युला ऑफ अ क्वार्टाइल्स फॉर द रॉ डाटा इज ॲज फॉलोज, म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे तेव्हा आपल्याला nth टर्म म्हणजे Q1 Q2 Q3, मग आता जे काही आयचे व्हॅल्यूज आहेत आपले, एक मिनटं, हा जो फॉर्म्युला आहे Q1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ I n+1 अपॉन 4th ऑब्झर्वेशन, म्हणजे जे काही आपला तो Q1 येईल तो असणार आहे आपली, जे आपण असेंडिंग टू ग्रुप ऑफ 15 स्टुडंट्स आहेत, 15 स्टुडंट्सला आपण अरेंज केलं आहे असेंडिंग ऑर्डर टू डिसेंडिंग ऑर्डर. मग त्या ऑर्डरमधला जो काही टर्म असणार आहे, सपोज इथं आपला आला Q1 4th ऑब्झर्वेशन, ठीक आहे. मग जो काही 4th ऑब्झर्वेशन असणार आहे तो 4th ऑब्झर्वेशन त्या स्टेटमेंट, ती जी लाईन आपण अरेंज केली आहे असेंडिंग ऑर्डर टू डिसेंडिंग ऑर्डर, त्या ऑर्डरमधली 4th ऑब्झर्वेशन असणार आहे. सो त्याला म्हणतात Q1. म्हणजे असं नाही की लाईक जर का तिथं 4 आला मग तो 4 आपला Q1 असणार आहे. जो काही त्या अरेंजमेंटमधलं 4th ऑब्झर्वेशन असणार आहे तो नंबर आपला Q1 असणार आहे, ठीक आहे. सो हा आपला होता Q1. आणि जे इथे आयची व्हॅल्यू आहे, राईट, इथे आयची व्हॅल्यू म्हणजे काय, आता सपोज Q1 काढलायस तू, Q खाली 1 आहे, राईट, Q1. सो 1 आयच्या इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर ना आपल्याला Q1 भेटेल. जर का Q2 पाहिजे आपल्याला, सेकंड क्वार्टरची व्हॅल्यू म्हणजे 2 क्वार्टर्स मिळून किती व्हॅल्यू असणार आहे, तेव्हा आपल्याला आयची व्हॅल्यू इथं 2 सबस्टिट्यूट केली तर आपला जो काही टर्म येईल, आता आपला 4th टर्म आला होता Q1, मग 4 ॲज इट इज येणार आणि इंटू 2, 4 2 जा 8, मग 8 ऑब्झर्वेशन असणार आहे आपला Q2. तसे आपले Q1 Q2 आणि Q3 हे फॉर्म्युलाज आहेत. सो आता हे फॉर्म्युला कशासाठी आपण यूज केला, जेव्हा रॉ
डाटा असणार आहे तेव्हा. ठीक आहे. हां, आणि इथे आहे आपला सेकंड फॉर्म्युला, तो आहे की फॉर्म्युला ऑफ क्वार्टाइल्स फॉर ग्रुप्ड डाटा इज एज फॉलोज. म्हणजे जेव्हा ग्रुप डाटा असणार आहे आपला, आत्ता आपण मी एक्झाम्पल थ्रू तुला क्लिअरली एक्सप्लेन करेल की हे कसं असणार आहे. सो आता हा ग्रुप फॉर्म्युला काय आहे एकदा आपण एक एक त्याचे हे बघू. एल म्हणजे काय असणार आहे, लोअर बाउंड्री ऑफ अ क्वार्टाइल क्लास. आता जे काही क्वेश्चनमध्ये देतील ते ठीक आहे, डिरेक्टली आपण क्वेश्चनच घेऊयात. सी सॉल्ड एक्झाम्पल मधला फर्स्ट क्वेश्चन बघ. टेक्स्टबुक कुठे आहे तुझी? नाही आणली? ठीक आहे, चालेल. मग स्क्रीनवरती तर दिसतंय ना तुला सगळं नीट? ठीक आहे. ओके, एक मिनिट. ह्या साईडला नाही. ठीक आहे. हां हां, चालेल. हो, ठीक आहे. हो हो, ठीक आहे. आणि सगळं इथंच ठेवून जाऊ. हो, चालेल. थँक्यू. येस, आय ऑल्सो वॉन्ट टू दिस. एक मिनिट, एक मिनिट, मी आले, मी पॉज करू. हां मावस. येस मनीष, हाव आर यू? यू फाईन. ओके, सो तुला कळले दोन्ही कन्सेप्ट्स? तो असा डाऊटमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुला? छान मॅच नाही होते का इथे न्यू क्लासमध्ये? हां, आणली ना. ठीक आहे. पेज नंबर 2 वरतीच आहे बघ, क्वार्टाइलची कन्सेप्ट. ठीक आहे. आता एक्झाम्पल नंबर 1 बघतोय आपण. परत एकदा शॉर्टली मी एक्सप्लेन करते, लिसन. काय होतं, फर्स्ट आपण शिकलो काय, मीन मोड मीडियन हे कन्सेप्ट आहेत जे आधी आपण शिकलो. आता माहिती आहे आपल्याला की मीन कसं काढतात, ॲव्हरेज घेऊन त्याचं डिवाइड करायचं, किती नंबर्स आहेत तेवढ्यानी. तो झाला आपला मीन. मोड कसं काढतात, जो काही मिडल नंबर असेल तो मोड असणार आहे. आणि मीडियन म्हणजे काय, जो काही फॉर्म्युला आहे, मीडियन म्हणजे मिडल टर्म, विच ऑब्झर्वेशन मीडियन. ओके, किती एन जर का इवन नंबर असेल तर हा असणार आहे मीडियनचा ऑब्झर्वेशन, अँड ऑड असेल तर हा असणार आहे ऑब्झर्वेशन. ठीक आहे, हे असणार आहे आपले टाईप ऑफ 2. हे आहे बेसिक जे आपल्याला ह्या चॅप्टरसाठी थोडंफार लागणार आहे. सो मी हे जास्त काय इन डिटेल घेतलं नाही आहे. डिरेक्टली आपण गेलो, डिरेक्टली नाही. फर्स्ट आपण शिकलो पार्टिशन व्हॅल्यूज. पार्टिशन व्हॅल्यूज क्लिअर झालं. पार्टिशन व्हॅल्यूजमध्ये आपल्याला फक्त पार्ट्स असणार आहेत, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ती असणार आहे आपली पार्टिशन व्हॅल्यू. नाव इफ वी गो टू क्वार्टाइल्स, क्वार्टाइल्स म्हणजे इन वन स्टेटमेंट वी हॅव मेड 4 पार्ट्स. 4 पार्ट्स म्हटल्यावरती तो क्वार्टाइल असणार आहे. ठीक आहे. अँड जर का तो आपण 4 पार्ट्स म्हणजे 3 क्वार्टाइल्सनी 4 पार्ट्स बनत आहेत. ओके, म्हणून आता कधी पण आहे ना आपण क्वार्टाइल्स फाइंड आउट करताना 3च व्हॅल्यू फाइंड आउट करतो, 3Q1, Q1, Q2, Q3. कारण की 4 का नाही फाइंड आउट करत, 4 जर का टाकले तर 6 पार्ट्स होतील. ठीक आहे.
तरी मी इथे एकदा नोटमध्ये दाखवते. सी आता इथे हां मी काय म्हणत होते, ठीक आहे. सो आता जो जे काही आपले हा लाईन आहे तिथे 1 2 3. आता इथे सपोज Q1 आहे, इथे Q2 आहे आणि इथे Q3 आहे. ठीक आहे. मग आता ह्या 3 क्वार्टाइल्सनी आपले किती पार्ट्स झालेत? 4 पार्ट्स. मग बेसिकली हा 4 पार्ट्स जे झालेत आपले, हा आहे फर्स्ट पार्ट, हा आहे सेकंड पार्ट, हा आहे थर्ड पार्ट आणि हा आहे फोर्थ पार्ट. ठीक आहे. हे 4 पार्ट्स आपले 3 क्वार्टाइल्सनी झालेत. सो 3 क्वार्टाइल्स जे यूज केलेत आपण त्याच्याने आपल्याला क्वार्टाइल्स भेटणार आहे. मग आता कधी पण क्वेश्चनमध्ये आला की लाईक यू हॅव टू फाइंड ऑल क्वार्टाइल्स. ऑल क्वार्टाइल्स म्हणजे काय असणार आहे? Q1 Q2 आणि Q3. सिम्पल. मग आता हे झाले आपले क्वार्टाइल्सची कन्सेप्ट. मग त्याच्यात आपण क्वेश्चन सॉल्व करू. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण बघू. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे की लाईक फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला बेसिक क्वार्टाइल्स काढायचे. क्वार्टाइल्सचा फॉर्म्युला प्लीज आता जे ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टुडंट्स आहेत इथे आपल्याला थोडं टॅबवरती इश्यू येतोय, सो आपण परफेक्टली लिहू नाही शकत आहे. मी जे काही सांगते आता ते तुम्ही नोटबुकमध्ये एकदा नोट डाऊन करा. सो क्वार्टाइल्ससाठी हे लिहा की फर्स्ट डिवाइड द ऑब्झर्वेशन इन 4 पार्ट्स. क्वार्टाइल्स हा टॉपिक लिहायचा नोटबुकमध्ये. त्याच्यामध्ये लिहायचं की इट क्वार्टाइल्स डिवाइड द ऑब्झर्वेशन्स इन 4 इक्वल पार्ट्स. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला समजण्यासाठी हा डायग्राम काढू शकता किंवा सर्कल एका लाईन सेगमेंटवरती तुम्ही 4 पार्ट्स करून दाखवू शकता की हे असं क्वार्टाइल आहे, कारण की लक्षात नाही येत नंतर ना. आणि हा फॉर्म्युला लिहायचा आहे क्वार्टाइल्स फॉर रॉ डाटा अँड क्वार्टाइल्स फॉर अ ग्रुप डाटा. हा फॉर्म्युला. ठीक आहे. आता ह्या फॉर्म्युलाचा एकदा आपण स्टडी करू व्हॉट इट मीन्स. सो इट इज द फॉर्म्युला फॉर अ क्वार्टाइल्स फॉर अ ग्रुप डाटा इज ॲज फॉलोज. सी आता इथे त्यांनी दिला आहे Q1 म्हणजे क्वार्टाइल 1 काढतोय ग्रुप डाटासाठी, जिथे आपला L म्हणजे काय आहे की लोअर बाउंड्री ऑफ अ फर्स्ट क्वार्टाइल क्लास. म्हणजे क्लास दिलेले असणार आहे तुला 1 to 3, 3 to 9, 9 to 20, 20 to 19, 100 असं. ठीक आहे. फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू लास्ट. मग आता जेव्हा ते क्लासचे सगळ्यात लोअर क्लास असणार आहे म्हणजे छोटा नंबर, तो असणार आहे आपला लोअर क्लास. H असणार आहे आपली क्लास विड्थ. CF असणार आहे आपली फ्रिक्वेन्सी ऑफ अ फर्स्ट क्वार्टाइल क्लास. ठीक आहे. हे क्वेश्चन सॉल्व करताना लगेच कळेल तुला. सो फर्स्ट क्वेश्चन बघ. फर्स्ट क्वेश्चन इज फर्स्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलंय मार्क्स ऑफ 19 स्टुडंट्स आर गिवन बिलो and these are the marks. Calculate all the quartiles for the above data. मग आता क्वार्टाइल्स फाइंड आउट करायचे. नोटबुक ओपन कर. तुझा मूड नाही आहे का? बोर होते का? काय होते काय? ठीक आहे. सो आपल्याला आता
नोटबुकमध्ये तुला आता हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे तुम्हाला. ऑनलाईन स्टुडंट्स अथर्व, आता हे बघ, ही तर सिम्पल तुम्हाला क्वार्टाईल्स फाइंड आउट करायचे. ही तर त्यांनी काहीतरी दिलंय का की लाईक ग्रुप, हे बघ ग्रुपचं पण मी डिफरन्शिएट करून देते लगेच. इथे बघ, कॅल्क्युलेट द क्वार्टाईल्स फॉर द फॉलोइंग डाटा. मग इथे त्यांनी हाईट दिली आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेत. हां, मग आय नाही, आय इथे बघ, इथे आयची गरजच नाही आहे. त्यांनी क्लिअरली दिलं आहे की तुम्हाला सगळे क्वार्टाईल्स काढायचे, Q1, Q2 आणि Q3. क्वार्टाईल्स किती असतात बेसिकली, मी तेच सांगते मगचपासून, 3च क्वार्टाईल्स असणार आहेत. मग त्यांनी जर का क्वार्टाईल्स सांगितले, क्वार्टाईल्स कसं बनणार आहे आपल्याला, क्वार्टाईल्स म्हणजे 4 पार्ट्स. हे 4 पार्ट्स कसे बनलेत आपले, कसे बनलेत, 3 Q3. मग ह्या 3 क्वार्टाईल्सनी आपलं 4 पार्ट्स बनलेत. मग आपल्याला त्यांनी सांगितलं ना क्वार्टाईल्स फाइंड आउट करायचे आहेत, मग तिथं एनची गरजच नाही आहे. तिथे डिरेक्टली आपल्याला तिन्ही क्वार्टाईल्स काढायचे आहेत. मग तिन्ही क्वार्टाईल्स काढताना आपल्याला फॉर्म्युला आहे ना, माहिती आहे की इथं रॉ डाटा म्हणजे काय. फक्त त्यांनी क्लिअरली दिले की 19 स्टुडंट्सचे मार्क्स आहेत, सिम्पल. तर ह्याच्यापेक्षा त्यांनी जास्त काहीच इन्फॉर्मेशन दिली नाही आपल्याला. मग हा आहे आपला रॉ डाटा. मग ह्याच्यात आपल्याला फर्स्टच फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो कुठला, हा फर्स्ट क्वार्टाईलवाला. ठीक आहे. मग तो फर्स्ट क्वार्टाईलमध्ये आपल्याला Q1चा फॉर्म्युला काय आहे, n+1/4 ब्रॅकेट, हां ठीक आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. n+1/4 I इंटू n+1/4. बोल तू, I इंटू 1 n+1/4. खाली 4 का आहे फॉर्म्युलामध्ये इथे, हां व्हेरी गुड. सो इट इज फोर्थ सो इथं 4 आहे कारण की क्वार्टाईल आहे बेसिक. आता आपल्याला 4 क्वार्टाईल्स फाइंड आउट करायचे आहे. Q1 मध्ये आपण काय लिहिणार, चलो आपण सॉल्व करू, सगळे सॉल्व करू. क्वार्टाईलचा फॉर्म्युला काय आहे आपला, I इंटू n+1/4. ठीक है. सो Q1 is equal to I into n+1/4. It's not happening. इरेजर नको नको, ते मागं आहे ना व्हाईट बोर्ड. येईल तरी इथे पण काही, हे इनविजिबल आहे ना म्हणून प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. I इंटू n+1/4 हा फॉर्म्युला आहे. आपल्याला Q1 फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. सो इज इक्वल टू आयची व्हॅल्यू आहे आपली 1, Q1 आणि n किती स्टुडंट्स आहेत, 19 प्लस 1/4. माय गॉड, नाही होते ब्रॅकेट. ठीक आहे, मी तेच सांगते, तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व करा. 19 + 1 20/4 इज इक्वल टू 5. सो 5 असणार आहे का आपला Q1, हो का, काय कुठला असणार आहे आपला Q, येस, 5th ऑब्झर्वेशन असणार आहे आपला.
येस. तुम्ही अरेंज केले का ते असेंडिंग टू डिसेंडिंग ऑर्डर? मी तेच सांगते, नोटबुकमध्ये तू ओरली नाही सॉल्व्ह करायचेस, नोटबुकमध्ये घे सॉल्व्ह करायला. तोपर्यंत आहे ना प्रॅक्टिस नाही होणार. कारण की मला तर इथे तुम्हाला मला लिहिता येत नाहीये जे तुम्ही कॉपी कराल, राईट? सो यू हॅव टू सॉल्व इट ॲट युअर ओन. फर्स्ट बेसिक फक्त अरेंज करा, असेंडिंग ऑर्डर टू डिसेंडिंग ऑर्डर. नाही, नोटबुकमध्ये 21 पण आहे. चलो फास्ट, मला 3 क्वार्टल्सचे आन्सर्स पाहिजे. अथर्व, मला ऑनलाईन 3 क्वार्टल्सचे आन्सर्स पाठव. क्वेश्चन नंबर 1. आणि तुला काही समजलं नसेल तर मला मेसेज करशील चॅटबॉक्समध्ये. मी येणार आहे आता तिथे बघायला तुमचं काय चाललंय, म्हणजे काय समजतंय का नाही. बोल कर ना. फेअर नोटबुकमध्ये का नाही करत आहे? कारण की इथे आपण काहीच नोट डाऊन नाही केलंय. सो ठीक आहे, तुला फॉर्म्युला वगैरे घ्यायचा असेल ना, फॉर्म्युला वगैरे सगळं. ठीक आहे, चालेल. मग बघ सॉल्व करता येते का. चलो फास्ट करा. झालं आता. क्वार्टाइल्स नंतर ना आपली एक्सरसाइज 1च आहे, कळलं का? एक्सरसाइज 1.1 इज एंटायरली ऑन क्वार्टाइल्स. मग क्वार्टाइल्समध्ये आपल्याला 2 टाईप्सने सॉल्व करता यायला पाहिजे, ठीक आहे? हां, तोच इश्यू असतो की ना, जे डबल डबल आलेत ना, ते कसं सॉल्व करणार. म्हणूनच आपण क्वार्टाइल्स हे सगळे आपण पार्ट्समध्ये सॉल्व करतोय. मला आता प्रोबॅबली आहे ना उद्या सुट्टी असेल क्लासला, कारण की मी घरी चालली आहे. हां, सो तुम्हाला आजच मी क्वार्टाइल्सचे 2-3 क्वेश्चन्स घेते आणि एक्सरसाइज पण पूर्ण आता मी ना तुम्हाला सांगते की कसं सॉल्व करायचं आहे. मग उद्या एंटायर डे तुम्ही एक्सरसाइज 1.1 सॉल्व करून टाका, ठीक आहे? इझी खूप. आता हा क्वेश्चन बघ, Q1 आलाय ना, समजतंय का नाही तुम्हाला? समजतंय ना? मग स्माइल काय करतंय? ओके, सोडो. फर्स्ट तू काय करतोयस? nth टर्म Q1 अरेंज करतोयस का अजून? ठीक आहे, कर कर फास्ट फास्ट कर. चल मी तुला हेल्प करते. कुठपर्यंत? 44, 45 आहे. मग काय? 47 नाही आहे का क्वेश्चनमध्ये? बघ. हां, 48. ओके, व्हेरी गुड. सो Q1 काय आलं? 27. येस. थांब मला चेक करूया. 5th ऑब्झर्वेशन.
Q2 फाइंड आउट कर फास्ट. मग काय करणार आता Q2 फाइंड आउट करण्यासाठी? हा बोल. येस, 2 नी. मग आता 5th ऑब्झर्वेशन नंतर कुठलं ऑब्झर्वेशन येणार? लिसन लिसन लिसन, तुझा कुठला ऑब्झर्वेशन आलता आधी? Q1 27 हा ऑब्झर्वेशनची व्हॅल्यू आहे, पण विच ऑब्झर्वेशनची टर्म विचारली? 5th ऑब्झर्वेशन. 5th ऑब्झर्वेशनला तू इंटू आय आहे, मग तो काय असणार आहे? I2 आहे आपला. 2 इंटू 5 5 5. मग काय असणार आहे? 10th ऑब्झर्वेशन. कळलं का? बिकॉज 10th ऑब्झर्वेशन काय आता मग? 35 आहे का 31 आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 3 4 5 6 7 8 9. डबल नाही ना घेतलं. हां, मग सगळं आहे ना, जे नंबर्स आहेत ना ते हो डबल घ्यायचेच आहेत, बिकॉज हे त्यांचे इंडिव्हिज्युअल मार्क्स आहेत, सगळ्यांचे सेम मार्क्स आहेत, म्हणून ते स्टुडंटला जर स्किप नाही करू शकत ना. तर 29-29चे 2 स्टुडंट्स आहेत, मग एका स्टुडंटला घेणार का आपण अरेंज करताना? नाही तसं. सो काय आलं? ते टेक्स्टबुक Q3 काय आलं? Q1 5th ऑब्झर्वेशन, Q2 10th ऑब्झर्वेशन अँड Q3 येस, व्हेरी गुड. सो समजतंय ना काय करतोय आपण? क्वार्टाइल्स फाइंड आउट करतोय. आता सेकंड क्वेश्चनमध्ये वेअर इज माय कर्सर? सो सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला परत सांगितले कॅल्क्युलेट द क्वार्टाइल्स फॉर द डेली वेजेस ऑफ 12 वर्कर्स. 12 काय आपला? वर्कर्स. हां, बट 12 काय आहे आपला? नंबर एन आहे, एन. ठीक आहे, एन आपला 12 आहे फॉर्म्युलामध्ये. अँड क्वार्टाइल्स फाइंड आउट करायचे. एक्झाम्पल सॉल्व. हे बघ, हा क्वेश्चन थोडा आहे ना सॉल्व करण्यासारखा आहे. ठीक आहे, हो हो, पॉईंट्समध्येच पहिले बेसिक फर्स्ट टर्म काय असणार आहे की आपण अरेंज करणार त्यांना असेंडिंग ऑर्डर टू डिसेंडिंग ऑर्डर. एकदा अरेंज झाल्यानंतर फॉर्म्युला यूज करणार आहे. फॉर्म्युला आल्यानंतर जर का व्हॅल्यू आपली ऑब्झर्वेशन, आता मी म्हटलं की 10 स्टुडंट्स आहेत, 10 स्टुडंट्स मधला तर 9 आणि 8च्या बिटवीनमध्ये 9.1 माझं ऑब्झर्वेशन येतं. मग 9.1 हा कुठला स्टुडंट नाही आहे, मग तो पॉईंट आपल्याला तसे व्हॅल्यूज, तो ऑब्झर्वेशन नसूच शकतो. ठीक आहे, मग ते ऑब्झर्वेशन आपल्याला होल नंबरमध्ये काढण्यासाठी आपल्याला इथे अजून एक फॉर्म्युला दिला आहे. आता आहे ना टेक्स्टबुकमध्ये तुम्ही सगळं हे हायलाईट करा. आपण उद्यापासून 1 मिनटं मी बघते ह्याच्यावरती. ठीक आहे, हे बघा, हे व्हॅल्यू ऑफ हां होते ना हायलाईट, हे बघ, नाही सिलेक्ट होते मे बी. सो हे आपण हे करतोय व्हॅल्यू ऑफ सी. इथे त्यांनी आपण हे सॉल्व करू. एक्झाम्पल एन दिलं त्यांनी 12,
सो आपला फॉर्म्युला काय आहे, n+1/4. n+1/4 आहे, तर तिथे आपल्याला व्हॅल्यू ऑफ 3.25th ऑब्झर्वेशन भेटतोय, जो पॉईंटमध्ये आहे. ओके, मग पॉईंटमध्ये आहे म्हटल्यावरती जे काही व्हॅल्यू ऑफ अ थर्ड ऑब्झर्वेशन आहे, आता इथे जे 3.25 आहे ना, तर मी सांगते त्यांनी काय केलंय. वेअर इज द पर्सन. ठीक आहे. आता व्हॅल्यू ऑफ अ फिफ्थ पॉइंट Q1 is equal to I into n+1/4 ऑब्झर्वेशन. आता काय इथे 12+1/4 काय भेटलं आपल्याला. ठीक आहे. सो काय भेटलं आपल्याला 30.13/4 चं आन्सर काय डिरेक्टली. ठीक आहे, इथे येतं आपलं 3.25. इरेजर आपल्याला शोधायला वेळ नाही. सो हां, पण ठीक आहे. 13.5 भेटल्यानंतर हे ओ इट्स इरेजर. आय थॉट इट्स मार्कर. ठीक आहे, चलो 3.25 आन्सर भेटल्यानंतर ना, आता 3.25 हा आपला कुठलाच ऑब्झर्वेशन नसू शकतो, बिकॉज ॲटलिस्ट आपल्याला नियर बाय नंबर तरी पाहिजे. ठीक आहे, आता 3.25 भेटलाय. सो थर्ड ऑब्झर्वेशन इज इक्वल टू थर्ड ऑब्झर्वेशन प्लस, आता थर्ड ऑब्झर्वेशनचा मोठा नंबर कुठला आहे, फोर्थ ऑब्झर्वेशन असणार आहे. सो फोर्थ ऑब्झर्वेशन मायनस थर्ड ऑब्झर्वेशन, जे काही आन्सर येणार ते आपण सॉल्व करू. आता थर्ड ऑब्झर्वेशन काय असणार आहे, त्या असेल 190 आणि इथे असणार आहे प्लस फोर्थ ऑब्झर्वेशन आहे 200 मायनस 190. इथपर्यंत कळलं. ठीक आहे, मग आता इज इक्वल टू 190 प्लस 200 मायनस 190 किती, 10. थांब इथे आहे ना, आपल्याला इथं एक ऑब्झर्वेशननी मल्टिप्लाय पण करायचं आहे. येस, यू आर राईट मनीष, ॲज ऑलवेज. सो इथे सेकंड क्वेश्चनमध्ये थर्ड 0.25 मी आपल्याला मल्टिप्लाय, जे काही आपला होल नंबर होता काय होता, 3.25 होता, राईट. 3.25 मध्ये आपण थर्ड ऑब्झर्वेशन तर बाहेर काढला, प्लस आपल्याला आहे ना 3.25 राहिला आपला, जे काही आपलं डेसिमल फॉर्ममध्ये असणार, पॉईंट फॉर्ममध्ये असणार आहे, तो पॉईंट फॉर्म आपल्याला परत त्याच्याने मल्टिप्लाय करायचं आहे. आता जे काही आपण इथं घेतलं होतं नोट्समध्ये की फोर्थ ऑब्झर्वेशन -3 इंटू 2.5 करायचं आहे. का करणार, हां 0.25 म्हणजेच 0.25 या.
ठीक आहे. सो आता इथे .25 ने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. सो 0.25 ने जे काही मल्टिप्लाय येणार 10 25 2.5. ठीक आहे. 0.25 ला 2 हां अरे इथे बघ 2.5 येणार बिकॉज पॉइंट इकडे शिफ्ट होतो मल्टिप्लिकेशन मध्ये. सो वेअर इज द कर्सर? इथे आलं आपलं 10 इंटू 0.25. सो खाली आल्यावरती is equal to 190 plus 2.5 मग काय येणार 190 प्लस 5 ऑब्झर्वेशन. हे झालं आपलं. ठीक आहे. आता आपल्याला 2 पॉईंटमध्ये आन्सर भेटलंय. तरी 192.5 जे आहे आपले क्वार्टाईज असणार आहेत. इथे आपण डिरेक्टली ऑब्झर्वेशन फाइंड आउट करतोय. सी त्याच्यातलं 190 मग व्हॅल्यू ऑफ Q2 काढला सेम फॉर्मनी. Q3 पण तसंच काढला. आणि ते आपल्याला आहे ना पर्टिक्युलरली बुक त्या अरेंजमेंटमधले नियर टू व्हॅल्यूज घेतलेत. कळलं का? 9.75 जे काही ऑब्झर्वेशन आलं आहे बघू आपण काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 9. हां हे बघ ना मला काय सांगायचं आहे आता 3. Q1 काय भेटलं आपल्याला ते बघा. Q1 आपल्याला भेटला 192.5. ठीक आहे. 192.5 जो हा Q1 भेटला आपल्याला त्याची व्हॅल्यू आता काय असणार आहे ह्याच्यात बघा. 192. त्याच्या आधी काय होता तो 3.25 ऑब्झर्वेशन. हां हे बघितलं 1 2 आणि 3 थर्ड ऑब्झर्वेशन 3.25 थर्ड ऑब्झर्वेशन टू फोर्थ ऑब्झर्वेशनचा मधला टर्म आहे तो. मग तो टर्म असणार काय आहे एक्झॅक्टली त्यांनी इथं दिलं आहे 192.5. ठीक आहे. हे आपण का केलं मधली प्रोसिजर व्हॅल्यू ऑफ अ थर्ड ऑब्झर्वेशन प्लस 0.25 इंटू व्हॅल्यू ऑफ अ फोर्थ ऑब्झर्वेशन मायनस थर्ड ऑब्झर्वेशन. हे सगळं का केलं आपण? करायला सांगितलं नव्हतं. आपल्याला पॉईंट्समध्ये आन्सर भेटलाय ना. 3.25 ऑब्झर्वेशन भेटलाय जो आपल्या अरेंजमेंटमध्ये नाही दिसत आहे तो नंबर. मग तो नंबर आपल्याला एक्झॅक्टली काय असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला Q1 फाइंड आउट करायला हे केलं आपण. भेटलं ना तुला 190 to 200च्या बिटवीन मधला कुठला नंबर आहे तो 192.5. ठीक आहे. समजलं आपण का करतोय हे? सिंपल. सो Q1 असं फाइंड केला. Q2 Q3 5 डन. आता थर्ड क्वेश्चन बघ. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी दिलाय कॅल्क्युलेट द फॉलोइंग क्वार्टाइल्स ऑफ द डाटा. मग आता इथं 2 डाटा दिलेत आपल्याला हाईट इन इंचेस अँड नंबर ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे. 2 गोष्टी दिलेत म्हणजे काय की हा आपल्याला कुठला फॉर्म्युला येणार इथं ग्रुप डाटा. का? बिकॉज ग्रुप ऑफ थिंग्स दिलेत. हाईट्स पण दिलेत नंबर ऑफ स्टुडंट्स पण दिलेत. मग जेव्हा आपण अशी मल्टिपल इन्फॉर्मेशन असेल तेव्हा आपण ग्रुप डाटाचा इन्फॉर्मेशन फाइंड आउट करणार आहे.
आता ग्रुप डाटा जेव्हा फाइंड आउट करतो तेव्हा आपली जी काही फॉर्म्युलामध्ये इथे बघ जो काही आपल्या इथे ह्या साईडला आहे ऑर्डर्स फाइंड आउट केलेत ना थर्ड ह्याच्यात पण लेस देन फ्रिक्वेन्सी आणि लेस देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट करतात ठीक आहे ते त्यांनी सांगितलं इथे क्विकली आहे ना मी आता सांगते तुम्हाला कसं कसं सॉल्व करायचं थर्ड क्वेश्चनमध्ये बघ थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिले त्यांनी फक्त आपल्याला हे सॉल्व करायचे ती टेक्स्टबुक दे कळ तुला तिथे दिसेल ना मी जस्ट एकदा चेक करते की कुठले कुठले सम्स घ्यायचे थर्ड ऑब्झर्वेशनमध्ये बघ थर्ड क्वेश्चनमध्ये कन्स्ट्रक्ट द लेस देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल आता इथे लेस देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केल्यानंतर ना आपल्याला एक्झॅक्टली ते एन नंबर ऑफ स्टुडंट्स भेटतील त्यांचे फ्रिक्वेन्सी का करतो आपण कारण की डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यूज आहेत ना आपल्याकडे नंबर ऑफ हाईट्स आणि स्टुडंट्स आता अरेंज कोणाला करणार ना आपण असेंडिंग ऑर्डर टू काय बोलतोस तेच सांगते आता हे बघ आता फ्रिक्वेन्सी काढायची कशी असते आपल्याला सी सी जे काही इथे सपोज आपल्या ह्याच्यात खूप वेळ चाललेला आहे इथे आपला 5 आहे 2 आहे 3 आहे 6 आहे राईट मग आता हा जो 5 आहे ना आपला 5 तो 5 इथे ॲज इट इज लिहायचा मग इथून स्टार्ट करायचं हा असणार आहे आपला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जे आता आपण फाइंड करणार आहे सो ह्यांची टोटल पहिले घ्यायची ह्यांची टोटल काय असणार आहे 5 + 2 7 7 + 3 10 10 + 6 16 ठीक आहे 16 आलं डिअर व्हॉट यू थिंकिंग सी आता हा जो 5 आला ना आपला 5 प्लस आता ह्या 5 + 2 करायचा आहे ठीक आहे +2 5 + 2 7 and 7 + 3 10 10 + 6 16 जर का ही व्हॅल्यू आणि ही खालची व्हॅल्यू जी आहे मॅच करत असेल तर तुमची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी करेक्ट आहे आता ह्या फ्रिक्वेन्सीमधून आपल्याला Q1 Q2 आणि Q3 भेटू शकतात आता डिरेक्टली पण भेटेल Q1 काय आपला 41 त्यांनी तरी सॉल्व सुद्धा केलं आहे की Q1 Q2 आणि Q3 कसं फाइंड आउट करायचं सॉल्व केलेलं आहे पॉईंटमध्ये आन्सर आल्यानंतर आपण ते ऑब्झर्वेशन स्प्लिट करणार आहे थर्ड सपोज आता 25.25 ऑब्झर्वेशन असतात तर काय करणार ठीक आहे थांब तुला हे कळलं का क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कसं फाइंड आउट करतात आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची यूज दाखवते मी तुला कसं असणार आहे सी हिअर आता ह्या सममध्ये तर त्यांनी डिरेक्टली सॉल्व केले ऑब्झर्वेशन्सनीच Q1 Q2 Q3 बघ n 100 + 1 400 ह्यांनी पण इथं बघ टोटल हे बघ हे सगळी नंबर ऑफ स्टुडंट्सची टोटल घेतली इथं दिसतंय का टोटल नंबर ऑफ स्टुडंट्सची टोटल घेतली 100 मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली मग इथे पण 100 आलं इथे पण 100 आलं मग ही व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर ना मग आता Q1 त्यांनी फाइंड आउट केला Q1 बेसिक फॉर्म्युलाने फाइंड आउट केला 25.25 टर्म मग तो असणार आहे 5. n 100च आहेत ना 100 स्टुडंट्स आहेत टोटल आपल्याकडे हे बघ हे जे स्टुडंट्स आहेत ना हां
नंबर ऑफ स्टुडंट्स आपण आहे ना इथं टोटल जेव्हा ॲड केले नंबर ऑफ टोटल स्टुडंट्स आपल्याला 100 भेटला. मग तो 100 आपला असणार आहे n. ठीक आहे, मग तो n असल्यामुळे किती झालं. ओके, सो हा होता आपला 5th ऑब्झर्वेशन. आता सॉल्व्ड एक्झाम्पल मधला हा क्वेश्चन बघ. 4th क्वेश्चन मध्ये पण आपल्याला आहे ना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे, जे इथं दिलंय. हे बघ, हे 2 टर्म्स दिलेत त्यांनी. मग 2 व्हॅल्यूज नंतर 3rd कॉलम येणार आहे आपला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एकदा फाइंड आउट केल्यानंतर न त्याचे व्हॅल्यूज घ्यायचे आपल्याला. हे बघ, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे इथे, टोटल फाइंड आउट केली. मग त्याच्यानंतर न जे काही आता इथे आहे बघ, बाय कम्पेअरिंग ऑब्झर्वेशन्स. आता क्वार्टाईल्सचे Q3 ना त्यांनी हा फॉर्म्युलानी काढला. मग Q3 भेटणार त्या फॉर्म्युलामध्ये. ग्रुप फ्रिक्वेन्सीचे ना त्यांनी फॉर्म्युला टाकला आणि त्या फॉर्म्युल्याचे सगळे व्हॅल्यूज. आता लोअर फ्रिक्वेन्सी कुठली असणार आहे. ठीक आहे, थांब, मी इझी एक क्वेश्चन घेते. जो हा फर्स्ट क्वेश्चन आहे, सगळं ओरली चाललंय म्हणून आज ना एक्सरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन मध्ये सगळीकडे क्वार्टाईल्स फाइंड आउट करायचे. सिम्पल, ते करून टाकशील. आणि मग 3rd, 4th, 5th आणि 6th मध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. हितपर्यंत तरी येते. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सेम नंबर लिहायचा, प्लस करायचं, ॲड, प्लस करायचं, रिझल्ट, प्लस रिझल्ट. मग जो फायनल नंबर येईल तो नंबर n नंबरला मॅच व्हायला पाहिजे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीपर्यंत आलं. मग त्याच्यानंतरनं आपल्याला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, nची, lची, hची. हां, तो फॉर्म्युला आहे ना ग्रुप फ्रिक्वेन्सीचा, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये अजून एकदा रिवाईज करूयात. ठीक आहे, पण एक्सरसाइज सॉल्व्ह करताना जेवढे क्वेश्चन्स येतील तेवढे सगळे सॉल्व्ह करायचे आणि फक्त तो फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायचे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एकदा कळली ना मग पुढं काहीच नाही राहिलं. ठीक आहे, सो आत्ता आय थिंक आपला लेक्चर तर इथं एंड करू आपण. सो ठीक आहे, सॉल्व्ह करून येताल ना. ठीक आहे, सो ऑनलाईन. ठीक आहे, बंद करते मी आता. उद्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डेसिमल पर्सेंटाईल वगैरे घेऊ आणि हे बोर्डचं बघू काय होतं. तरी मी सांगते तुम्हाला. चलो, बाय बाय.